राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर संघाच्या विजयादशमी उत्सवासाठी जय्यत तयारी केली जात आहे आणि रेशीमबाग मैदानावर या उत्सवासाठीचा जो मुख्य मंच आहे तो उभारून तयार करण्यात आलेला आहे। अगदी भगव्या रंगाची थीम त्या मंचावर राहणार आहे असं सध्याचं चित्र आहे आणि मुख्य मंचाच्या दोन्ही बाजूला आणखीन दोन मोठे मंच उभारण्यात आलेले आहे। यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे जे गणमान्य लोक आहेत त्यांना संघाकडून निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या निमंत्रितांसाठी दोन मोठे मंच जे आहेत ते उभारण्यात आलेले आहे आणि सोबतच मोठ्या संख्येने नागपूरकर आणि स्वयंसेवक जे आहेत तेही या मैदानावर पोहोचतील। त्यामुळे यंदा संपूर्ण रेशीमबाग मैदान जो आहे तो या तयारीसाठी घेण्यात आलेला आहे। अगदी दूरपर्यंत तुम्ही पाहू शकता की स्वयंसेवकांचे जे काही प्रात्यक्षिक होतील त्यासाठी एक मोकळी जागा जी आहे ती सोडण्यात आली आणि त्याच्या पाठीमागेही खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे 100 वर्ष पूर्ण होत असताना एक भव्य दिव्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी होईल आहे आणि त्या अनुषंगाने संघाचे स्वयंसेवक जे आहेत ते जोरात तयारीला लागलेले आहेत। गेले अनेक दिवस संघाचे जे तरुण स्वयंसेवक आहेत ते या मैदानावर तयारी करत आहेत। गेले काही दिवस नागपुरात पाऊस झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीपर्यंत या मैदानावर काही प्रमाणावर चिखलसुद्धा होता, मात्र आता संघाने आणि संघाच्या स्वयंसेवकांनी तयारी जी पूर्ण केलेली आहे। गेले 2 दिवस नागपुरात पावसाने उघडीप दिल्यामुळेही या तयारींना वेग आलेला आहे आणि त्यामुळे उद्या या ठिकाणी सकाळच्या वेळेस एक भव्य दिव्य आणि आकर्षक असा विजयादशमी उत्सव जो आहे तो संघाचा होणार आहे। या ठिकाणी समोर हा जो मुख्य मंच आहे या मुख्य मंचावरच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि त्यांच्यासोबतच या उत्सवाचे जे प्रमुख पाहुणे आहेत भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ते राहतील आणि दोघांचे भाषण होतील आणि समोर या ठिकाणी शस्त्रपूजनासाठीची जी तयारी आहे ती पण करण्यात आलेली आहे। त्यामुळे परंपरेनुसार ज्या पद्धतीने संघाचा दरवर्षी विजयादशमी उत्सव होतो त्याच पद्धतीने तो विजयादशमी उत्सव नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे। मात्र यंदा तयारी खूप जोरात आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष पूर्ण करून शताब्दी वर्षामध्ये प्रवेश करून आता पुढची वाटचाल करणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।